ॲसरेशन रिजनिंग टाईप ऑफ द क्वेश्चन्स राईट. तर याच्यामध्ये बघा सगळ्यांसाठी 134 ते 148 नंबरचे जे क्वेश्चन आहेत 134 ते 148 नंबर यासाठी जे ऑप्शन आहेत ते इथं फिक्स दिलेले आहेत. ए म्हणजे काय बोथ ए अँड आर ट्रू, आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. ठीक आहे. नंतर ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन. नंतर म्हणलं ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. असे ऑप्शन आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 134 जो पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये काय म्हणलं आहे, याच्यामध्ये असं म्हटलं की गायनोशियम कन्सिस्ट ऑफ पिस्टिल. गायनोशियम कन्सिस्ट ऑफ द पिस्टिल. बरोबर. गायनोशियमचं दुसरं नाव काय आहे तर पिस्टिल नाव आहे. याच्यामध्ये स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहे. त्याच्यामध्ये काय तर स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट काय आहे, रिझन इट रिप्रेझेंट द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल आहे का तर नाही आहे, फिमेल आहे. इथं फिमेल पाहिजे होतं. म्हणजेच काय आहे, हा पार्ट चुकला आहे, हा पार्ट करेक्ट आहे. म्हणजे ए करेक्ट आहे, आर चुकलं आहे, ए करेक्ट, आर चुकलं आहे. म्हणजे आन्सर सी. म्हणजे 134चा आन्सर काय असणार आहे, सी असणार आहे. नंतर 135 नंबरचा क्वेश्चन 135 नंबरचा जो क्वेश्चन आहे काय म्हणलं, मिओसिस इज अ सेल डिव्हिजन विच ऑकर्स इन द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. किंवा कारण की गॅमेट फॉर्मेशन करण्यासाठी गॅमेट फॉर्मेशनसाठी मिओसिस लागतं. ठीक आहे. नंतर काय म्हणलं, मिओटिक सेल डिव्हिजन रिझल्ट इन टू द टू सेल हॅव्हिंग द एक्झॅक्टली सेम जेनेटिक मेकअप. मिओटिक सेल डिव्हिजनमधून 2 सेल नाही बनत तर 4 सेल बनतात. किती सेल बनतात, 4. ठीक आहे. तर त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, चुकलं आहे. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर काय आलं, सी. ठीक आहे. मिओसिसमधून 4 सेल बनतात, लक्षात ठेवायचं. नंतर 136 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये असं म्हटलेलं की फ्लावर्स आर द स्ट्रक्चर रिलेटेड टू द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द फ्लावरिंग प्लांट्स. बरोबर आहे. फ्लावर हा मेन पार्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी, कारण की मेन सेक्स ऑर्गन त्याच्यावरतीच आहेत. व्हेरियस एम्ब्रिओलॉजिकल प्रोसेसेस ऑफ द प्लांट ऑकर्स इन अ फ्लावर. बरोबर आहे. एम्ब्रिओलॉजिकल प्रोसेस म्हणजे एम्ब्रिओचं फॉर्मेशन जर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गनचं तिथं आहे तर या प्रोसेसेस कुठं होणार, तिथंच होणार. ठीक आहे. आणि त्यामुळेच काय बघा, आता इथं जर बघितलं फ्लावर्स आर द स्ट्रक्चर रिलेटेड टू द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय तयार होतं, झायगोट, एम्ब्रिओ वगैरे तयार होतो. एम्ब्रिओची जी डेव्हलपमेंट आहे त्याला म्हणतो एम्ब्रिओलॉजिकल प्रोसेस. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमधला जर फ्लावर हा जर मेन पार्ट आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे डेव्हलपमेंट होणार ती पण कुठं झाली पाहिजे, फ्लावरवरती झाली पाहिजे. म्हणजेच इथं ॲसरेशन पण करेक्ट आहे आणि रिझन त्याचं करेक्ट रिझन आहे ॲसरेशनचं. म्हणजे याचा 137 नंबरावा क्वेश्चन याच्यामध्ये बघा, मेगास्पोर मदर सेल MMC. मेगास्पोर म्हणजे काय, फिमेल आहे. अंडरगोज द मिओसिस टू प्रोड्यूस द 4 मेगास्पोर. बरोबर आहे. ठीक आहे. मेगास्पोर मदर सेल अँड मेगास्पोर बोथ आर हॅप्लॉइड. हे चुकते कारण की मेगास्पोर मदर सेल जी MMC आहे ती 2N असती. तिचं मिओसिस झालं की 2Nचं काय होतं, N होतं, 4 सेल तयार होतात. म्हणजे हे स्टेटमेंट काय, आर चुकले, ए करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे, आर चुकले, ए करेक्ट आहे, सी इज अ करेक्ट आन्सर. मग आतापर्यंत जे 4 प्रश्न बघितले ते बघा, 137चं सी, 136चं ए, 135चं सी, 134चं पण सी. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे ॲसरेशन रिझनिंगचा पॉईंट चालू आहे. ठीक आहे. ॲसरेशन रिझनिंगमध्ये 4 ऑप्शन आहेत. आता फक्त रिलेव्हन्सी शोधायची. आता बघा हा क्वेश्चन बघा, पोलन ग्रेन्स आर 138 नंबरचा क्वेश्चन आहे. पोलन ग्रेन्स आर एन्जिओस्पर्म. ठीक आहे. इज कन्सिडर ॲज द मेल गॅमेटोफाइट. करेक्ट आहे. पोलन ग्रेन कंटेन द स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी. हे चुकले. म्हणजे ए इज करेक्ट, आर इज रॉंग. म्हणजे आन्सर ऑप्शन सी इज द आन्सर. आन्सर इज सी. नंतर नेक्स्ट बघा, आता पॉलिनेशनवरती क्वेश्चन आहे. पॉलिनेशन 139 नंबरचा क्वेश्चन, गिटॅनोगॅमी इज जेनेटिकली सिमिलर टू द ऑटोगॅमी. गिटॅनोगॅमी इज जेनेटिकली सिमिलर टू द ऑटोगॅमी. बरोबर आहे. कारण इन गिटॅनोगॅमी पोलन ग्रेन्स कम्स फ्रॉम द सेम प्लांट. बरोबर आहे. ऑटोगॅमी म्हणजे काय, ऑटोगॅमी म्हणजे सेम फ्लावर सेम प्लांट. गिटॅनोगॅमी म्हणजे काय, डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट. म्हणजेच काय, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, गिटॅनोगॅमी जेनेटिकली सिमिलर. हा जो प्लांट असणार आहे सेम प्लांट म्हणतो आपण, हा प्लांट काय एक सिंगल प्लांट आहे, सेम प्लांट आहे. मग त्यामुळं जेनेटिकली पण काय असणार आहे, ते सिमिलर असणार आहे. म्हणजे ॲसरेशन पण करेक्ट आहे, रिझन पण करेक्ट आहे. आन्सर ऑप्शन इज ए. म्हणजे बोथ ऑप्शन काय ते बघा, इफ बोथ ए अँड आर ट्रू, आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. नेक्स्ट बघा 140 वाला जो क्वेश्चन आहे तो पण महत्त्वाचा आहे. 140 हां, क्लिस्टोगॅमस फ्लावर्स प्रोड्यूस द ॲश्युअर्ड सीड सेट इन अब्सेन्स ऑफ पॉलिनेटर. डायरेक्ट NCERT मधली लाईन आहे. ठीक आहे. क्लिस्टोगॅमस
नॉट चास्मोगॅमस. ठीक आहे, क्लिस्टोगॅमस आहे. ठीक आहे, क्लिस्टोगॅमस फ्लॉवर्स डू नॉट ओपन ॲट ऑल. दोन्ही बरोबर आहे, कारण की जर डू नॉट ओपन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त सेल्फ पॉलिनेशन होणार आहे. ठीक आहे, सेल्फ पॉलिनेशन होणार तर पॉलिनेटर लागणार आहे का? पॉलिनेटर अजिबात लागणार नाही. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि ए इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. देअर फॉर आन्सर ऑप्शन इज ए. NCERT मध्ये डायरेक्ट लाईन आहे. क्लिस्टोगॅमस आहे, चास्मोगॅमस नाही. पेपरला इथे चास्मोगॅमस म्हणतील. ठीक आहे, क्लिस्टोगॅमस फ्लावर प्रोड्यूस ॲश्युअर्ड सीड सेट इन अब्सेन्स ऑफ पॉलिनेटर. यांना पॉलिनेटर नसला तरी 100% ते सीड सेट बनवणार आहेत. आणि ते डू नॉट ओपन ॲट ऑल महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट 141 बघा. रिमूव्हल ऑफ अँथर इज फर्स्ट स्टेप इन आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. बरोबर आहे. इट प्रिव्हेंट द कंटामिनेशन ऑफ द अँथर. संबंध आहे का? अँथरचं कंटामिनेशन संबंधच नाही. हे रिमूव्ह कशाला करायचं आहे? नाही, चुकते, हे चुकतं आहे, हे करेक्ट आहे. म्हणजे ए इज करेक्ट, आर इज रॉंग, म्हणजेच आन्सर ऑप्शन सी इज द आन्सर. ठीक आहे, नीट बघायचं. अँथरला रिमूव्ह करायचं तर कंटामिनेशन. अँथरचं कसं, तिथं स्टिग्मा स्टाईल ओव्हरी म्हणजे पिस्टिल पाहिजे. ठीक आहे, नंतर 142 नंबरचा क्वेश्चन. 142 एंडोस्पर्म डेव्हलपमेंट प्रिसिड्स एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंट नंतर. ठीक आहे, प्रिसिड्स म्हणजे काय? आधी. प्रिसिड्स म्हणजे काय महत्त्वाचं? आधी. एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट बरोबर आहे. इट ॲश्युअर्स द न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. आता म्हणजे काय म्हणलेलं आहे, एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटच्या आधी एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होती का? तर एंडोस्पर्मला न्यूट्रिशमेंट प्रोव्हाइड करायचे, न्यूट्रिशन द्यायचे एम्ब्रिओला. त्यामुळे दोन्ही करेक्ट आहेत. लक्षात ठेवायचं, एंडोस्पर्म हा एम्ब्रिओच्या आधी डेव्हलप होतं. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? दोन्ही करेक्ट आहेत. हे करेक्ट एक्सप्लेनेशन म्हणजे आन्सर येणार आहे ए. आन्सर ऑप्शन ए इज करेक्ट. ए अँड आर बोथ आर ट्रू अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ठीक आहे, नंतर 143 नंबरचा क्वेश्चन. 143 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? ठीक आहे, नॉन अल्ब्युमिनस सीड्स हॅव द नो रेसिड्युअल एंडोस्पर्म. बरोबर आहे. ठीक आहे, द एंडोस्पर्म इज कम्प्लिटली कन्झ्युम ड्युरिंग द एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटला म्हणजे एम्ब्रिओच्या नरिशमेंटसाठी पूर्ण एंडोस्पर्म निघून जातो. म्हणजेच नो रेसिड्युअल म्हणजे राहतच नाही ना. कम्प्लिटली कन्झ्युम झाला म्हणजे काय राहतच नाही. म्हणजे हे पण करेक्ट आहे आणि दोन्ही करेक्ट आहेत. आणि दोन्ही एकमेकांचे काही रिझन आहेत, म्हणजे आन्सर इज ए. इथं काय म्हटलं आहे? नॉन एल्ब्युमिनस सीड हॅव नो रेसिड्युअल एंडोस्पर्म. एंडोस्पर्म नाही आहे आणि त्या एंडोस्पर्मबद्दलच माहिती दिलेली आहे. ठीक आहे, ज्याचं उत्तर हे आहे ना, तिथं पण बघा. एंडोस्पर्म डेव्हलपमेंट आधी होती. इट म्हणजे काय? ते एंडोस्पर्म का? टू ॲश्युअर्स द न्यूट्रिशन. तिथे बी उत्तर ए आलं. नंतर 144 नंबरचा क्वेश्चन. 144 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो जर नीट पाहिलं तर बघूयात. मँगो इज अ फॉल्स फ्रूट. आता बघायचं, मँगो इज अ फॉल्स फ्रूट. इज इट करेक्ट? नो, इट इज नॉट करेक्ट. मँगो कोणतं फ्रूट आहे ते पाहूयात. ठीक आहे, द थॅलमस इज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड टू द फॉर्मेशन इन द फॉल्स फ्रूट. ठीक आहे, कोण? आता बघा, थॅलमस कॉन्ट्रीब्यूट करतं फॉल्स फ्रूटमध्ये. फॉल्स फ्रूट म्हणजे असं फ्रूट जे ओव्हरीपासून तयार नाही झालं, जे अदर पार्टपासून तयार झालं, त्याला म्हणतो आपण फॉल्स फ्रूट. मग मँगो हे फॉल्स फ्रूट आहे का? तर अजिबात नाही. मँगो हे फॉल्स फ्रूट नाही आहेत. फॉल्स फ्रूटचे एक्झाम्पल 2-3 आहेत पुस्तकात. ते पुस्तकातले पाठच करायचे फॉल्स फ्रूटचे एक्झाम्पल. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर बघितलं तर ॲशरेशन चुकलं आहे आणि रिझन करेक्ट आहे. ठीक आहे, मँगो इज नॉट फॉल्स फ्रूट, इट इज अ ट्रू फ्रूट. ॲपल इज अ फॉल्स फ्रूट. 1-2 एक्झाम्पल आहेत फॉल्स फ्रूटचे, ते पण पाहून घ्यायचे. नंतर 145 नंबरचा क्वेश्चन. सम फ्रूट्स आर सीडलेस अँड कंटेन द नॉन वायबल सीड. बरोबर आहे. दे आर प्रोड्यूस विदाउट द फर्टिलायझेशन. सीडलेस म्हणजे काय? सीड नाही म्हणजे काय? सीड एकाच्यापासून झालं आहे मेल गॅमेट प्लस एग, यांच्यापासून काय तयार झालं आहे? सीड. मग सीडलेस म्हणजे काय? फर्टिलायझेशन झालं नाही. ठीक आहे, म्हणजे काय? ए पण करेक्ट आहे, आर पण करेक्ट आहे आणि आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. ठीक आहे, नंतर इन अपोमिक्सिस प्लांट ऑफ द न्यू जेनेटिक व्हेरिएशन्स आर नॉट प्रोड्यूस. अपोमिक्सिसमध्ये काय होतं म्हणजे 146 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, इन अपोमिक्सिस. अपो म्हणजे काय? नो मिक्सिंग. एम्पी म्हणजे काय? मिक्सिंग. अपो म्हणजे नो मिक्सिंग. अपो म्हणजे काय? नो मिक्सिंग. नॉट प्रोड्यूस, व्हेरिएशन नाही होणार कारण की असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. इन अपोमिक्सिस रिडक्शनल डिव्हिजन टेक्स प्लेस. रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे काय? मिओसिस. असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस व्हायचा काही संबंध आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे ए इज करेक्ट, आर इज रॉंग. म्हणजे आन्सर ऑप्शन इज सी इज द आन्सर. सी इज द आन्सर. नंतर काय म्हणलं आहे? पार्थिनोकॉर्ड. 147 नंबरचा क्वेश्चन. 147
पार्थेनोकार्पी नीट वाचायचं. इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ सीडलेस फ्रूट. करेक्ट आहे. अपोमिक्सिस, आता पार्थेनोकार्पी हा पॉईंट वेगळा आहे. ठीक आहे, करेक्ट आहे. पार्थेनोकार्पी इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ द सीडलेस फ्रूट, बरोबर आहे. अपोमिक्सिस ऑकर्स विदाउट फर्टिलायझेशन, बरोबर आहे. अपो म्हणजे काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग ही दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत, पण दोघांमध्ये काही रिलेव्हन्स आहे का, काही नातं आहे का, तर अजिबात नाही. पार्थेनोकार्पी हा वेगळा पॉईंट आहे, अपोमिक्सिस हा वेगळा पॉईंट आहे. आणि त्यामुळे दोघंही करेक्ट जरी असले तरी दोघांमध्ये रिलेशन काहीच नाही आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन बी इज करेक्ट. आन्सर ऑप्शन बी इज करेक्ट. 147चं बी, 146चं सी, 145चं ए. आणि लास्ट क्वेश्चन आहे 148. ॲसरेशन काय बघा, इन अपोमिक्सिस द प्लांट ऑफ द न्यू जेनेटिक सिक्वेन्स आर प्रोड्यूस. अपोमिक्सिस आहे, अपो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर याच्यामध्ये न्यू जेनेटिक व्हेरिएशन सिक्वेन्स याचा काही संबंध आहे का, तर अजिबात नाही, चुकलं आहे. पहिलंच पॉईंट चुकलेलं आहे. ठीक आहे, नंतर काय पुढे काय म्हटलेलं आहे. इन अपोमिक्सिस 2 ऑर्गॅनिझम ऑफ द सेम जेनेटिक सिक्वेन्स आर मीट. बरोबर आहे, 2 सेम जेनेटिक सिक्वेन्स आर मीट. सेम जेनेटिक सिक्वेन्स, डिफरंट नाहीच आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल आहे. मिक्सिंग होते, फक्त गॅमेट फ्युजन नाही म्हणता येत, सोमॅटिक फ्युजन होतं. तर हे करेक्ट आहे. आउट ऑफ द एन-सी-आर-टी असलं तरी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग हे जर स्टेटमेंट जर बघितलं, याच्यावरती जर क्वेश्चन विचारलं तर 148चं काय, ए चुकलं, आर बरोबर, ए चुकलं, आर बरोबर, म्हणजेच डी ऑप्शन इज करेक्ट. डी ऑप्शन इज करेक्ट. असे प्रश्न पडतात. 15 क्वेश्चन आहेत, मला ते 15 मिनिटं झाले असतील. सो आता ज्या गोष्टी शिकायच्या आहेत बघा. आता ॲसरेशन रिजनिंगचे क्वेश्चन सोडवत असताना, ॲसरेशन अँड रिजनिंगचे क्वेश्चन सोडवत असताना मेन ऑप्शन 4 आहेत. पहिलं ऑप्शन काय, ए अँड आर आर करेक्ट, अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन. करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. सेकंड ऑप्शन काय, ए अँड आर आर करेक्ट, अँड आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. थर्ड ऑप्शन काय, ए इज करेक्ट, आर इज रॉंग. डी काय, ए इज रॉंग, आर इज करेक्ट. हे 4 ऑप्शन असतात. आता लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस आन्सर म्हणून जर हे टिक करायचं असेल आपल्याला, ॲसरेशन अँड रिझन आर करेक्ट अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. ठीक आहे, आणि हे बी, ह्या दोघांमध्ये जर कन्फ्युजन असेल, आन्सर ऑप्शन ए हे आन्सर कधी असतं बघा, ज्यावेळेस ए आणि आर हे दोघंही एकाच कन्सेप्टबद्दल बोलतात, एकाच कॉन्सेप्टबद्दल बोलत असतील त्यावेळेस, आणि त्या दोन्ही एकच कन्सेप्टबद्दल बोलत असतील, आणि ते स्टेटमेंट एकमेकांना ॲनालॉगस वाटलं पाहिजे, थोडेसे सारखेपणा वाटलं पाहिजे, ॲनालॉगस वाटले पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे एंडोस्पर्मचा बघितला, एंडोस्पर्म नरिशेस द डेव्हलपिंग एम्ब्रिओ, बरोबर आहे. ठीक आहे, आणि एंडोस्पर्म आधी डेव्हलप होतो का, तर नरिशमेंट करण्यासाठीच. दोन्ही स्टेटमेंट हे एंडोस्पर्मबद्दलच बोललेले आहेत, जिथं जिथं ए आन्सर आहे ते. ठीक आहे, आता 2-3 ठिकाणी जर बघितलं तर आन्सर ऑप्शन बी इज करेक्ट म्हटलेलं आहे. मग बी करेक्ट कधी असणार आहे बघा, ज्यावेळेस ॲसरेशन आणि रिझनिंग हे दोन्हीही करेक्ट आहे, पण ते डिफरंट कॉन्सेप्टबद्दल बोलत आहेत. म्हणजे इथं थोडंसं रिलेव्हन्सी शो दाखवत नाही, रिलेव्हन्सी होत नाही जास्त, रिलेव्हंट कमी असतात क्वेश्चन. रिलेव्हंट काय असतात, रिलेव्हन्सी ऑफ द क्वेश्चन इज व्हेरी लेस. ठीक आहे, सो या बेसिसवरती आन्सर आहे. मग हे बाकीचे 2 ऑप्शन इलिमिनेट करणं बरोबर आहे, ते सोपं जाईल. हे ॲसरेशन रिझनिंग दोन्ही जर करेक्ट असतील तेव्हाचं हे कन्फ्युजन आहे. एकाच कॉन्सेप्टबद्दल बोलत असतील तर ॲसरेशन अँड रिझन हे करेक्ट असतात दोघांचंही. आन्सर ऑप्शन ए इज आन्सर. ठीक आहे, आणि बीमध्ये म्हणलं ॲसरेशन आणि रिझनिंग डिफरंट कॉन्सेप्टबद्दल बोलत असेल तर आन्सर ऑप्शन बी इज करेक्ट. हा एक मेन पार्ट आहे त्यातला, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स. ठीक आहे, याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन पाहिजे. आता एन-सी-आर-टी लाईन टू लाईन कवरअप करून हे सोडवायचे. याचे फक्त आन्सर सांगणार आहेत, हे काय सोडवायचं नाही आपल्याला, याचे फक्त आन्सर सांगते. ठीक आहे, याचे फक्त आन्सर सांगणार आहेत जे शोधायचे नंतर. हां, पहिला क्वेश्चन जर बघितला 149 क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर ऑप्शन आहे डी. सगळे स्टेटमेंट जर बघितलं आर करेक्ट, इथं हे बघायचं करेक्ट आहे का इनकरेक्ट विचारले. ठीक आहे, सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत, आणि ते सगळे स्टेटमेंट कोणाबद्दल आहेत, नॉन इसेन्शियल फ्लोरल ऑर्गन्स इन फ्लावर्स आर सेपल्स आणि पेटल्स, बरोबर आहे. स्टॅमेन रिप्रेझेंट द मायक्रो, मायक्रो म्हणजे काय, मेगा म्हणजे फिमेल, मायक्रो म्हणजे काय, मेल. हे सगळं सोपं, हे सगळे क्वेश्चन काय करेक्ट आहेत, सगळे स्टेटमेंट आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा 150.
150चा आन्सर जर बघितलं तिथे काय उत्तर येते, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. कोणता स्टेटमेंट करेक्ट आहे, नीट चालेला प्रश्न. टेप्टम नरिशेस द डेव्हलपिंग पोलन, बरोबर आहे. टेप्टम आतमधला लेअर आहे, तेव्हा बाहेरचे 3 लेअर एंडोथिशियम वगैरे. त्यानंतर ठीक आहे, इंटाइन इज आउटर लेअर नाही, इंटाइन इज इनर लेअर आहे. नंतर 151 हा पूर्ण स्टेटमेंट पाठ करायचे. याच्यावरती नीटला क्वेश्चन येतो. सेल्फ कॉम्पिटेबिलिटी म्हणजे काय, इनकॉम्पिटेबिलिटी म्हणजे काय. तर याचा आन्सर काय असणार बघा. 151 नंबरचा क्वेश्चन, याचा आन्सर आहे 1, 2 का 4. मग 3 का नाही. इन्शुरिंग द सेल्फ पॉलिनेशन, काय संबंध. सेल्फ इनकम्पॅटिबल म्हणजे काय, स्वतःला पोलन ग्रेन कॅरी करायला, पोलन ग्रेनला ॲक्सेप्ट करायची कॅपॅसिटी बंद करणं. मग सेल्फ पॉलिनेशन इन्श्युअर कसं होईल, म्हणजे करणार नाही ना ते. त्यामुळे सेल्फ इनकॉम्पिटेबिलिटीमध्ये स्वतःची कॅपॅसिटी कमी करणं, इनकम्पॅटेबल बनवणं स्वतःला, म्हणजे प्लांट स्वतःला बनवतं, त्यालाच म्हणतो सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. आणि ते क्रॉस पॉलिनेशनला इन्श्युअर करण्यासाठी आणि सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी. म्हणजे इथं 2 आणि 3 हे अपोजिट स्टेटमेंट आहेत. जिथे एकत्र आहे ते डिलीट करायचं. 2, 3 इथं एकत्र आहे, ठीक आहे. 2 आणि 4 इथं नाही. 2 आणि 3 इथे एकत्र, हे गेलं. 2 आणि 3 आता ह्यातच खरं उत्तर आहे, ठीक आहे. 1, 3, 4, 1, 2, 4. इथं माहिती पाहिजे प्रिव्हेंट काय करता आणि हे काय करतं, ठीक आहे. नंतर 152 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर काय बघा. 152 याचं उत्तर जर बघितलं 152चं, त्याचा आन्सर डी आहे. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. ऑल स्टेटमेंट आर करेक्ट. 1, 2, 3, 4 वाचून घ्या. नंतर 153चं पण उत्तर काय आहे, चूज द करेक्ट सेट ऑफ द स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट करेक्ट चूज करायचे. आता नीट बघायचं आहे, ठीक आहे. जनरेटिव्ह सेल इज बिगर दॅन द बिगर. जनरेटिव्ह सेल आहे का, व्हेजिटेटिव्ह सेल आहे, हे चुकलं. लगेच कळलं पाहिजे, कारण की तेवढा कॉन्सेप्टवरती क्लिअरिटी पाहिजे, माहिती पाहिजे, ठीक आहे. नंतर काय, व्हेजिटेटिव्ह सेल इज स्मॉल, चुकलं. व्हेजिटेटिव्ह सेल इज लार्ज, म्हणजे 1, 2 नाही पाहिजे, 1 नाही पाहिजे आणि 2 बी नाही पाहिजे. आन्सर ऑप्शन डी इज करेक्ट. 2 आन्सर, दोघांवरनं आपण आन्सर फाइंड आउट केलेलं आहे, ठीक आहे. नंतर 154चा आन्सर काय, 154 नंबरचा क्वेश्चन. 154 क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे, सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. सगळे स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट. इथं पाठच करायचे आता एक स्टेटमेंट, ठीक आहे. नंतर 155चं पण क्वेश्चन जर बघितलं तर तिन्ही स्टेटमेंट, आता इथं काय, चूज द करेक्ट वन. तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. कधी तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत 155साठी. 156 बघा. 156 कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता 4 ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं, पॉलिनेशन बाय द बॅट इज नोन एज कॅरेक्टरोफिली, ठीक आहे. पॉलिनेशन बाय द अँड्स कॉल्ड एज ऑर्निथोफिली, चुकलं, कारण की त्याचं बर्ड आहे. म्हणजे ए इज करेक्ट, बी इज रॉंग. ए इज करेक्ट, बी इज रॉंग. ओके, दिस इज आन्सर 156. 157चं बघा. 157 विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट इज इनकरेक्ट, चुकलं आहे कोणतं, ठीक आहे. ऑर्निथोपोली इज बाय द बर्ड अँड ऑकर्स इन ॲडॉन्सोनिया, हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, हे इनकरेक्ट, ठीक आहे. 157चा डी, कारण की वरचे सगळे काय आहेत, करेक्ट आहेत. इथे होमवर्क पण लक्षात ठेवायचं, ॲडॉन्सोनियामध्ये कोणत्या टाईपचं पॉलिनेशन होतं. नेक्स्ट पॉईंट इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट द पार्थेनियम. पार्थेनियमबद्दल कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. 158 त्याचा आन्सर डी, सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत, वाचून घ्यायचे. 159 याचं बी आन्सर ऑप्शन डी आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचे, म्हणजे हे स्टेटमेंट काय असणार आहेत, करेक्ट असणार आहेत. होमो म्हणजे काय, सेम, ठीक आहे. 160चं बघा. 160 याचा आन्सर ऑप्शन आहे बी. तर ही माहिती कोणाबद्दल आहे, ॲनिमोफिली ऑर्निथोला. तर ॲनिमो म्हणजे काय, वाइंड, म्हणजे फ्लावर्स असे अट्रॅक्टिव्ह वगैरे आहेत का, तर अजिबात नाही, ठीक आहे. मग फ्लावर अट्रॅक्टिव्ह नाहीत म्हणजे कलरलेस आहेत, नेक्टरलेस आहेत, ओडरलेस आहेत. मग काय आहेत, इनडायरेक्टली कशाबद्दल बोलता येत, ते पॉलिनेशन बाय द अबायोटिक एजंटबद्दल बोलता येत. लक्षात घ्यायचं, ओळखायचं, महत्त्वाचं IMP क्वेश्चन एक्झामसाठी. नेक्स्ट वन, द इव्हेंट इन द पोलिन पिस्टल इंटरॅक्शन आर गिवन बिलो, आणि त्याचा एक सिक्वेन्स विचारलेला आहे. आता हे सिक्वेन्स पण फाइंड आउट करणं सोपं आहे. 161चा त्याचा आन्सर आहे ए, पाहून घ्यायचे. 162चा आन्सर आहे बी, 163चा आन्सर आहे सी. करेक्ट स्टेटमेंट आहे, फक्त सी करेक्ट आहे, बाकी 2 चुकले. पॉलिनेशन बाय द वॉटर इज क्वाईट रेअर इन फ्लॉवरिंग प्लांट. आता 50 जनरे आहे का, नाही, तिथं वेगळा आकडा आहे, तो आकडा पाहून घ्यायचा पुस्तकात, ठीक आहे. हा आकडा पुस्तकात पाहून घ्यायचा काय तो, ठीक आहे. नंतर 164चा आन्सर काय आहे, तर डी. 164चं डी आहे, 165चं बी आहे,
ठीक आहे. करेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायचे. बी म्हणजे काय 1 and 3 करेक्ट, 2 चुकलं. कोकोनट वॉटर इज फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म, मेल गॅमेटोफाइट वगैरे काय नाही आहे ते, फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म. 166चं आहे डी. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. सगळे स्टेटमेंट काय आहेत? करेक्ट आहेत. 1 नंतर आहे 167, याचं उत्तर आहे सी. बोथ आर फॉल्स फ्रूट, फॉल्स ॲपल आहे ते. विच थॅलेमस ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू द फूड फॉर्मेशन. फूड फॉर्मेशनमध्ये हे एक्झाम्पल कोणाचे आहेत बघा, ॲपल, स्ट्रॉबेरी, हे दोघं एक्झाम्पल कोणाचे आहेत? फॉल्स फ्रूटचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. नंतर 168चं जर बघितलं तर 168चं आन्सर काय असणार आहे? सी. कॅस्टर सीड ॲज द सिंगल कॉटिलिडॉन, मोनोकॉटिलिडॉन इन इज अल्ब्युमिनस. हे बाकीचे काय आहेत? फिलिंद काय ते म्हणतात, मॅच द कॉलम आहेत. माहिती फक्त आन्सर पटपट सांगतो. 169चं सी. 170चं बी. 171चं सी. 172चं बी. 173चं ए. 174चं सी. हे आन्सर्स. ठीक आहे. फक्त आन्सर क्रॉस फिल करून टाका, झालं. ओके.